सोलापूर जिल्ह्यातील एका छोट्याशा गावात ही घटना घडली होती. गाव साधं, शांत आणि लोक एकमेकांना ओळखणारे. या गावात गणेश नावाचा एक कष्टाळू माणूस राहत होता. तो स्वभावाने साधा, प्रामाणिक आणि आपल्या कुटुंबासाठी काहीही करण्यास तयार असणारा होता. गावात त्याची ओळख मेहनती शेतकरी म्हणून होती. गणेशची पत्नी होती कविता. कविता दिसायला सुंदर, बोलायला गोड, पण तिच्या मनात काय चाललं आहे हे कोणी सहज ओळखू शकत नव्हतं. सुरुवातीला ती खूप चांगली गृहिणी होती. घर, शेती आणि मुलीची काळजी ती व्यवस्थित घेत असे. त्यांना एकच मुलगी होती, आर्या. वय फक्त 9 वर्षे. निरागस, हुशार आणि आईवडिलांवर जीवापाड प्रेम करणारी. आर्या गावातील शाळेत शिकत होती आणि शिक्षकांची आवडती विद्यार्थिनी होती. गणेशला कामानिमित्त वारंवार गावाबाहेर जावं लागत असे. कधी शहरात माल विकायला, तर कधी दुसऱ्या गावात शेतीसाठी लागणाऱ्या वस्तू आणायला. त्यामुळे अनेकदा तो 2-2 दिवस घरी नसत असे. अशा वेळी घराची आणि शेतीची पूर्ण जबाबदारी कवितावर असे. सुरुवातीला सगळं ठीक चाललं होतं, पण हळूहळू परिस्थिती बदलायला लागली. गावातच त्यांचा शेजारी होता समीर. तो थोडा मोकळ्या स्वभावाचा, लोकांमध्ये मिसळणारा आणि थोडासा चलाखही होता. समीरची गणेशशी ओळख होती आणि तो अनेकदा त्यांच्या घरी येत जात असे. गणेश घरात नसताना समीरचं येणं जाणं वाढायला लागलं. सुरुवातीला ते फक्त मदतीच्या निमित्ताने होतं. कधी शेतीत मदत, कधी काही काम. पण हळूहळू त्यांच्या बोलण्यात आणि भेटण्यात बदल दिसू लागला. कवितालाही एकटेपणा जाणवत होता. गणेश नेहमी बाहेर, घरात बोलायला कोणी नाही, मनातल्या गोष्टी शेअर करायला कोणी नाही. अशात समीर तिच्याशी बोलू लागला, तिची काळजी घेतोय असं दाखवू लागला. एक दिवस संध्याकाळी, पावसाळ्याचा काळ होता. जोराचा पाऊस सुरू होता. गणेश शहरात गेला होता. आर्या आत अभ्यास करत होती. समीर नेहमीप्रमाणे काही कारणाने घरी आला. त्या दिवशी पहिल्यांदाच त्यांच्या नात्याची सीमा ओलांडली गेली. त्या घटनेनंतर कविता खूप अस्वस्थ झाली होती, पण समीरने तिला समजावलं, कोणाला काही कळणार नाही, सगळं ठीक आहे. हळूहळू तीही या नात्यात अडकत गेली. आता समीरचं येणं जाणं नियमित झालं. गावातल्या काही लोकांच्या लक्षात हे येऊ लागलं, पण ठोस पुरावा नसल्यामुळे कोणी उघडपणे काही बोलत नव्हतं. आर्या मात्र खूप निरागस होती. तिला काहीतरी वेगळं चाललंय याची जाणीव होत होती, पण नेमकं काय हे तिला समजत नव्हतं. एक दिवस आर्या शाळेतून लवकर घरी आली. घराचं दार अर्धवट उघडं होतं. आतून आवाज येत होते. ती शांतपणे आत गेली आणि तिने जे पाहिलं त्याने तिचं बालमन हादरून गेलं. त्या क्षणापासून सगळं बदलायला सुरुवात झाली. आर्या काहीच न बोलता आपल्या खोलीत गेली. तिच्या डोळ्यांत भीती आणि गोंधळ होता. तिला समजत नव्हतं की हे बरोबर आहे की चूक, पण तिला एवढं नक्की जाणवलं की काहीतरी खूप चुकीचं घडत आहे. त्या रात्री ती झोपू शकली नाही. दुसऱ्या दिवशी ती आईकडे पाहत होती, पण तिच्या नजरेत आता निरागसपणा नव्हता, प्रश्न होते. कवितालाही जाणवलं की आर्या काहीतरी समजली आहे. तिच्या मनात भीती निर्माण झाली, पण तिने ते दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केला. याच दरम्यान एक नवीन प्रसंग घडला. गावात एक सण होता. सगळे लोक मंदिरात जमा झाले होते. गणेशही त्या दिवशी घरी आला होता. सगळं कुटुंब एकत्र होतं. बाहेरून पाहता ते एक आदर्श कुटुंब वाटत होतं. पण आर्या मात्र शांत होती. मंदिरातून परतताना आर्याने आपल्या वडिलांचा हात घट्ट पकडला आणि काहीतरी बोलण्याचा प्रयत्न केला, पण कविताने तिच्याकडे एक कठोर नजर टाकली. आर्या गप्प बसली. त्या क्षणी कविताला कळलं, ही गोष्ट आता लपवणं सोपं नाही. आणि इथूनच सुरू होते त्या भयानक घटनेची खरी सुरुवात. गावातील त्या सणानंतर घरातील वातावरण हळूहळू बदलायला लागलं. बाहेरून सगळं नेहमीसारखं दिसत होतं, पण आतून मात्र ताण वाढत होता. आर्या आता आधीसारखी हसत खेळत नव्हती. तिच्या चेहऱ्यावर कायम विचार आणि भीती दिसू लागली होती. कविताच्या लक्षात हे सगळं येत होतं. आई असल्यामुळे तिला मुलीच्या वागण्यातला प्रत्येक छोटा बदल जाणवत होता, पण ती स्वतःच इतकी गुंतली होती की सत्याला सामोरं जाण्याची तिच्यात हिंमत नव्हती. गणेश काही दिवसांसाठी घरीच होता. तो आपल्या शेताच्या कामात व्यस्त होता आणि संध्याकाळी कुटुंबासोबत वेळ घालवत होता. त्याला असं वाटत होतं की सगळं काही व्यवस्थित आहे. त्याच्या नजरेत त्याचं कुटुंब अजूनही तसंच आनंदी आणि सुरक्षित होतं. पण आर्याच्या मनात मात्र वादळ सुरू होतं. ती अनेकदा आईकडे पाहायची आणि काहीतरी विचारायचं ठरवायची, पण शब्दच फुटत नव्हते. तिला भीती वाटत होती, आई रागावेल का, किंवा काहीतरी वाईट होईल का. एक दिवस दुपारी गणेश शेतावर गेला होता. घरात फक्त कविता आणि आर्या होत्या. वातावरण खूप शांत होतं. आर्या हळूच आईजवळ आली. आई, ती थोड्या थरथरत्या आवाजात म्हणाली. कविता भांडी घासत होती. काय झालं, तिने सहज विचारलं. आर्या काही क्षण शांत राहिली, मग धाडस करून म्हणाली, तो समीर काका, ते रोज काय येतात घरी.
कविताच्या हातातलं भांडं थांबलं. तिने लगेच स्वतःला सावरलं. अगं, कामासाठी येतात, शेतीची मदत करायला. पण आर्याला आता हे उत्तर पटत नव्हतं. ती पुढे म्हणाली, पण त्या दिवशी मी पाहिलं होतं. हे ऐकताच कविताचं हृदय जोरात धडधडू लागलं. काय पाहिलंस? तिचा आवाज आता थोडा कठोर झाला. आर्या घाबरली, पण ती थांबली नाही. तू आणि समीर काका तुम्ही चुकीचं करत होतात ना? त्या क्षणी घरात पूर्ण शांतता पसरली. कविताच्या डोळ्यांत राग आणि भीती एकत्र दिसत होते. तिला समजलं, आर्याला सगळं कळलं आहे. तू अजून लहान आहेस. तुला काही कळत नाही. अशा गोष्टी बोलायच्या नसतात, कविता कठोर आवाजात म्हणाली. आर्याच्या डोळ्यांत पाणी आलं. मला सगळं कळतंय आई. आणि मी बाबांना सांगणार आहे. हे वाक्य ऐकताच कविताच्या पायाखालची जमीन सरकली. ती पटकन आर्याजवळ आली. नाही, तू कोणाला काही सांगायचं नाही. समजलं का? आर्या आता रडू लागली होती. का नाही सांगायचं? ते चुकीचं आहे. बाबा चांगले आहेत. कविताने तिचा हात घट्ट पकडला. मी सांगितलं ना, तू काही बोलायचं नाही. त्या दिवशी पहिल्यांदाच आई मुलीत असा तणाव निर्माण झाला. संध्याकाळी गणेश घरी आला तेव्हा आर्या शांत होती. ती वडिलांजवळ बसली होती, पण काही बोलत नव्हती. अनेकदा ती त्यांच्याकडे पाहायची, जणू काही सांगायचं आहे, पण पुन्हा गप्प बसायची. कविता मात्र सतत सावध होती. ती आर्याच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवत होती. त्या रात्री जेवण झाल्यानंतर गणेश बाहेर अंगणात बसला होता. आर्या हळूच त्याच्याकडे गेली. बाबा, ती हळू आवाजात म्हणाली. गणेश हसला. काय ग, माझ्या चिमुकली? आर्या काही बोलणार इतक्यात कविताचा आवाज आला. आर्या, आत येत. अभ्यास करायचा आहे. आर्या थांबली. तिच्या चेहऱ्यावर निराशा दिसत होती. ती परत आत गेली. त्या क्षणी कविताने मोठा श्वास घेतला. एक धोका टळला होता. पण तिला माहीत होतं, हा प्रश्न कायमचा मिटलेला नाही. पुढचे काही दिवस आर्या आणि कवितामध्ये एक अदृश्य भिंत तयार झाली. दोघी एकमेकींशी कमी बोलू लागल्या. घरात ताण वाढत गेला. समीरचं येणं जाणं थोडं कमी झालं होतं, कारण कविताने त्याला सावध राहायला सांगितलं होतं. पण त्यांचं नातं अजूनही सुरू होतं. एक दिवस कविताने समीरला सगळं सांगितलं. आर्याला सगळं कळलं आहे आणि ती गणेशला सांगण्याची धमकी देत आहे. समीर काही क्षण शांत राहिला. मग म्हणाला, आपण काळजी घेतली पाहिजे. जर ही गोष्ट बाहेर गेली तर सगळं संपेल. कविताच्या मनात भीती आणखी वाढली. मग काय करू? तिने घाबरत विचारलं. समीर थोडा वेळ विचारात पडला. तिला समजाव. ती लहान आहे. घाबरेल. पण कविताला माहीत होतं, आर्या इतकी सहज गप्प बसणार नाही. त्या रात्री कविता झोपली नाही. तिच्या डोक्यात सतत एकच विचार फिरत होता. जर आर्याने गणेशला सगळं सांगितलं तर? गावात बदनामी होईल. गणेश तिला सोडून जाईल. लोक काय म्हणतील? भीती हळूहळू तिच्या मनावर ताबा मिळवत होती. आणि त्या भीतीतूनच तिच्या मनात एक भयानक विचार जन्माला येऊ लागला. सुरुवातीला तिने तो विचार झटकून टाकला. नाही, मी असं करू शकत नाही, ती स्वतःशी म्हणाली. पण दिवसेंदिवस ती भीती वाढत गेली. आर्या अजूनही ठाम होती. ती वडिलांना सगळं सांगणार होती. आणि कविताच्या मनातला तो काळा विचार आता हळूहळू स्पष्ट होत चालला होता. घरातलं वातावरण आता पूर्णपणे बदललं होतं. एकेकाळी हसणं खेळणं असलेलं ते घर आता शांत, तणावग्रस्त आणि दडपणाखाली गेलं होतं. आर्या आणि कविता एकमेकींपासून दूर होत चालल्या होत्या आणि त्या अंतरात भीती, संशय आणि अपराधभाव भरला होता. आर्या आता आईशी अगदी कमी बोलत होती. ती स्वतःमध्येच गुंतलेली असायची. शाळेतही तिचं लक्ष लागत नव्हतं. शिक्षकांनीही तिच्या बदललेल्या वागण्याची नोंद घेतली होती. एक दिवस तिच्या वर्गशिक्षिकेने तिला विचारलं, आर्या, काय झालं आहे? तू आधीसारखी का नाहीस? आर्या काही क्षण शांत राहिली. तिच्या डोळ्यांत पाणी आलं. पण ती काहीच बोलली नाही. फक्त काही नाही मॅडम असं म्हणत तिने विषय टाळला. पण तिच्या मनात मात्र एकच गोष्ट चालू होती, सत्य. ती ठरवून बसली होती की योग्य वेळ मिळाला की ती वडिलांना सगळं सांगणार. दरम्यान कविताची अवस्था दिवसेंदिवस वाईट होत चालली होती. तिच्या डोक्यात सतत भीतीचं वादळ चालू होतं. आर्या कधीही गणेशला सगळं सांगेल या विचाराने ती झोपही घेऊ शकत नव्हती. ती प्रत्येक क्षणी आर्यावर लक्ष ठेवू लागली. तिचं कुठे जाणं, कोणाशी बोलणं, सगळ्यावर ती नजर ठेवत होती. एक संध्याकाळी गणेश पुन्हा कामानिमित्त गावाबाहेर गेला. त्याला 2 दिवस परत यायला वेळ लागणार होता. ही गोष्ट कवितासाठी आणखी तणावाची होती. त्या रात्री समीर पुन्हा घरी आला. कविताने दार हळूच उघडलं. दोघांच्या चेहऱ्यावर गंभीरपणा होता.
ही गोष्ट आता हाताबाहेर जातीये, कविता थरथरत्या आवाजात म्हणाली. समीरने विचारलं, ती अजून काही बोलली का? ती रोज बाबांना सांगणार आहे असं म्हणते. मी कितीही समजावलं तरी ती ऐकत नाही, कविता म्हणाली. समीर काही वेळ शांत राहिला. त्याच्या चेहऱ्यावरही काळजी स्पष्ट दिसत होती. जर तिने सगळं सांगितलं तर आपलं आयुष्य संपेल, तो हळू आवाजात म्हणाला. कविताच्या डोळ्यांत भीती होती. मग काय करू आपण? काही क्षण शांतता पसरली. समीरने थोडा वेळ विचार केला आणि मग हळू आवाजात म्हणाला, एकच मार्ग आहे, तिला कायमचं गप्प करायचं. हे शब्द ऐकताच कविताच्या अंगावर काटा आला. तू काय बोलतोयस? ती घाबरून मागे सरकली. मी खरं सांगतोय. नाहीतर आपण दोघंही संपलो. समीरचा आवाज आता थंड झाला होता. कविता थरथरत होती. ती माझी मुलगी आहे. मी असं कसं करू शकते? समीरने तिला समजावण्याचा प्रयत्न केला. तुला स्वतःचा विचार करावा लागेल. एक चूक झाली आहे, पण ती सगळ्यांसमोर आली तर तुझं सगळं आयुष्य उद्ध्वस्त होईल. कविताच्या मनात संघर्ष सुरू झाला. एका बाजूला तिचं आईपण होतं, मुलीवरचं प्रेम, तिची काळजी. दुसऱ्या बाजूला भीती होती, बदनामीची, नवऱ्याला गमावण्याची, समाजात तोंड दाखवता न येण्याची. त्या रात्री समीर निघून गेला, पण त्याचे शब्द कविताच्या मनात घुमत राहिले. तिला कायमचं गप्प करायचं. कविता संपूर्ण रात्र जागी होती. ती आर्याच्या झोपलेल्या चेहऱ्याकडे पाहत होती. ती शांतपणे झोपली होती, जणू काही तिला काहीच चिंता नव्हती. कविताच्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते. मी असं करू शकत नाही, ती स्वतःशी म्हणत होती. पण दुसऱ्याच क्षणी तिच्या डोक्यात विचार आला, जर तिने सांगितलं तर? पुढच्या दिवशी आर्या पुन्हा एकदा ठामपणे म्हणाली, आई बाबा आले की मी त्यांना सगळं सांगणार आहे. हे ऐकताच कविताच्या मनातला शेवटचा धागा तुटला. आता तिच्या डोळ्यांत प्रेम नव्हतं, फक्त भीती आणि एक विचित्र कठोरपणा होता. त्या दिवशी दुपारी कविता एकटीच बाजारात गेली. ती नेहमीप्रमाणेच वागत होती, पण तिच्या मनात एक भयानक निर्णय पक्का झाला होता. ती परत आली तेव्हा तिच्या चेहऱ्यावर एक विचित्र शांतता होती. आर्या घरात खेळत होती. तिने आईकडे पाहिलं, पण काही बोलली नाही. कविता हळूहळू स्वयंपाकघरात गेली. तिच्या हातातलं काम सुरू होतं, पण तिचं मन दुसरीकडेच होतं. तिने एकदा मागे वळून आर्याकडे पाहिलं. त्या क्षणी तिच्या डोळ्यांतून पुन्हा एकदा अश्रू आले. पण आता ती मागे वळणार नव्हती. भीतीने तिचं मन पूर्णपणे ताब्यात घेतलं होतं, आणि त्या भीतीतून जन्मलेला निर्णय आता वास्तवात उतरणार होता. त्या दिवशी सकाळ अगदी नेहमीसारखीच सुरू झाली होती. सूर्य उगवला, गावात नेहमीची हालचाल सुरू झाली, आणि घरातही सगळं बाहेरून शांत दिसत होतं. पण त्या शांततेच्या आड एक भयानक वादळ तयार होत होतं, जे फक्त कविताच्या मनात चालू होतं. गणेश अजूनही गावाबाहेर होता. त्याला परत यायला अजून एक दिवस बाकी होता. घरात फक्त कविता आणि आर्या होत्या. आर्या नेहमीप्रमाणे शाळेत जाण्याची तयारी करत होती, पण तिच्या मनात अजूनही कालचं ठरलेलं होतं, बाबा आले की सगळं सांगायचं. ती आजही आईकडे न बघता आपलं काम करत होती. कविता मात्र प्रत्येक क्षण मोजत होती. तिने ठरवलं होतं आजच शेवटचा दिवस. आर्या शाळेत जाणार इतक्यात कविताने तिला थांबवलं. आज शाळेला जाऊ नकोस. तब्येत ठीक नाही वाटतेय तुला, ती शांतपणे म्हणाली. आर्याला थोडं आश्चर्य वाटलं. पण मला काही होत नाहीये. मी सांगतेय ना, आज घरीच राहा. कविताचा आवाज आता थोडा कडक झाला. आर्या गप्प बसली. तिला जाणवलं की आई काहीतरी वेगळं वागत आहे. संपूर्ण दिवस घरात एक विचित्र शांतता होती. ना टीव्हीचा आवाज, ना हसणं. फक्त अधूनमधून भांडी वाजण्याचा आवाज आणि दोन माणसांच्या मनात चाललेलं वादळ. दुपार झाली. कविताने स्वयंपाक सुरू केला. आर्या कोपऱ्यात बसून पुस्तक चाळत होती, पण तिचं लक्ष त्यात नव्हतं. ती अधूनमधून आईकडे पाहत होती. कविता मात्र पूर्णपणे ठरवून काम करत होती. तिने जेवण तयार केलं. थाळी वाढताना तिचे हात थोडे थरथरत होते. एक क्षण असा आला की तिने थांबावं असं वाटलं. हे चुकीचं आहे, मी काय करतेय? तिच्या मनात आवाज आला. पण लगेच दुसरा आवाज आला, आता मागे फिरायचं नाही. तिने स्वतःला कठोर केलं. आर्या, ये जेवायला, तिने हाक मारली. आर्या शांतपणे उठली आणि आईसमोर बसली. दोघींमध्ये काहीच संवाद नव्हता. आर्याने एक घास घेतला, मग दुसरा. कविता तिच्याकडे एकटक पाहत होती. प्रत्येक क्षण तिला जड जात होता. थोड्या वेळाने आर्याला अस्वस्थ वाटायला लागलं. तिच्या चेहऱ्यावर वेदना दिसू लागल्या. आई, मला बरं वाटत नाही, ती हळू आवाजात म्हणाली. त्या शब्दांनी कविताचं हृदय एक क्षण थांबल्यासारखं झालं. पण आता खूप उशीर झाला होता. आर्या त्रासाने तडफडू लागली. तिचे डोळे पाणावले होते. ती आईकडे मदतीसाठी पाहत होती.
कविता स्तब्ध उभी होती. तिच्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते, पण ती काहीच करत नव्हती. काही क्षणातच सगळं शांत झालं. घरात पुन्हा एकदा भयानक शांतता पसरली. कविता थरथरत खाली बसली. मी काय केलं? ती रडत होती. पण आता काहीच बदलणार नव्हतं. थोडा वेळ ती तिथेच बसून राहिली. मग हळूहळू तिच्या मनात दुसरा विचार आला, पुरावा लपवायचा. ती उठली. तिने घर आवरायला सुरुवात केली. सगळं नेहमीसारखं दिसेल याची काळजी घेतली. तिने शेजाऱ्यांना सांगितलं, आर्याची तब्येत अचानक बिघडली. गावात थोडी खळबळ उडाली. काही लोक घरी आले. सगळ्यांना वाटलं की ही नैसर्गिक घटना आहे. संध्याकाळी गणेशला फोन केला गेला. तो घाबरून तातडीने गावाकडे निघाला. कविता बाहेरून रडत होती, पण आतून तिचं मन पूर्णपणे तुटलं होतं. त्या रात्री ती एकटीच बसून होती. तिच्या डोळ्यांसमोर सतत आर्याचा चेहरा येत होता, ती मदतीसाठी पाहणारी नजर. तिला शांतता मिळत नव्हती. दरम्यान समीरला ही बातमी कळली. तो घाबरला. त्याने कविताशी संपर्क साधला. कोणाला काही कळलं नाही ना? त्याने विचारलं. कविता फक्त रडत होती. सगळं संपलं. सगळं संपलं. पण खरा वादळ अजून यायचा होता. कारण ही घटना इतकी सोपी नव्हती जितकी दिसत होती. गावात काही लोकांना संशय यायला लागला. आर्या अचानक आजारी पडून जाणं हे काहीतरी वेगळंच वाटत होतं. कोणीतरी पोलिसांना माहिती दिली. आणि इथून सुरू झाला तपास. पाठ 5 कारवाई आणि शिक्षा. आर्याच्या मृत्यूनंतर घरात आणि गावात शोककळा पसरली होती. गणेश जेव्हा घरी पोहोचला तेव्हा त्याच्या आयुष्याचा सर्वात मोठा धक्का त्याला बसला. त्याची लाडकी मुलगी आता कायमची दूर गेली होती. तो आर्याच्या निष्प्राण शरीराजवळ बसून रडत होता. माझ्या लेकराला काय झालं? त्याचा आवाज ऐकून गावकऱ्यांच्या डोळ्यांतही पाणी आलं. कविता बाहेरून दुःख व्यक्त करत होती, पण तिच्या आत गिल्ट आणि भीतीचा संघर्ष सुरू होता. ती गणेशकडे पाहायलाही घाबरत होती. पण गावात सगळ्यांनाच ही घटना नैसर्गिक वाटत नव्हती. आर्या एकदम ठणठणीत होती. मग अचानक असं काय झालं? शेजाऱ्यांमध्ये कुजबूज सुरू झाली. काहींना आठवलं की मागच्या काही दिवसांपासून घरात काहीतरी बरोबर नव्हतं. आर्या शांत झाली होती. कविता तणावात दिसत होती. या सगळ्यामुळे कोणीतरी पोलिसांना माहिती दिली. थोड्याच वेळात पोलीस गावात आले. सुरुवातीला त्यांनी ही घटना साध्या मृत्यू म्हणून तपासायला सुरुवात केली. पण काही गोष्टी त्यांना संशयास्पद वाटल्या. घरातील वातावरण, कविताचं वागणं आणि आर्याच्या अचानक मृत्यूची वेळ सगळं काही जुळत नव्हतं. पोलिसांनी अधिक चौकशी सुरू केली. सर्वप्रथम त्यांनी गणेशचा जबाब घेतला. गणेश पूर्णपणे अनभिज्ञ होता. त्याने सांगितलं की तो बाहेर होता आणि त्याला काहीच माहिती नाही. मग त्यांनी कविताची चौकशी केली. सुरुवातीला कविता नेहमीप्रमाणेच उत्तर देत होती. तिची तब्येत अचानक बिघडली. पण पोलिसांना तिच्या उत्तरांमध्ये सातत्य दिसत नव्हतं. त्यांनी पुढे शेजाऱ्यांची चौकशी केली. एक शेजारी म्हणाला, समीर नेहमी येत जात होता. गणेश नसताना जास्तच. ही गोष्ट पोलिसांच्या लक्षात आली. समीरचं नाव पहिल्यांदाच समोर आलं होतं. पोलिसांनी समीरला चौकशीसाठी बोलावलं. सुरुवातीला तोही काहीच माहीत नसल्याचं सांगत होता, पण त्याच्या चेहऱ्यावरची भीती स्पष्ट दिसत होती. दरम्यान आर्याचा वैद्यकीय तपास करण्यात आला. त्या अहवालातनं स्पष्ट झालं की तिच्या मृत्यूचं कारण नैसर्गिक नव्हतं. आता पोलिसांना खात्री झाली ही एक गंभीर बाब आहे. तपास अधिक तीव्र झाला. कवितावर दबाव वाढवण्यात आला. तिला वेगवेगळ्या पद्धतीने प्रश्न विचारले गेले. तिच्या उत्तरांमध्ये विरोधाभास दिसू लागला. शेवटी ती तुटली. कविता जोरात रडू लागली आणि तिने सगळं कबूल केलं. हो, मी केलं. मला भीती वाटत होती ती सगळं सांगणार होती, ती थरथरत म्हणाली. तिच्या कबुलीने सगळे हादरले. गणेशच्या पायाखालची जमीन सरकली. तू असं कसं करू शकलीस? तो ओरडत होता. पोलिसांनी लगेच कविताला ताब्यात घेतलं. त्यानंतर समीरचीही कसून चौकशी झाली. सुरुवातीला तो नाकारत होता, पण पुरावे आणि कविताच्या कबुलीनंतर त्यालाही अटक करण्यात आली. संपूर्ण गावात खळबळ उडाली. लोकांना विश्वास बसत नव्हता की एक आई आपल्या मुलीबरोबर असं करू शकते. ही केस न्यायालयात गेली. न्यायालयात सगळे पुरावे मांडले गेले. कविताची कबुली, तपास अहवाल, शेजाऱ्यांचे जबाब आणि समीरची भूमिका. कविताने आपली चूक मान्य केली, पण तिच्या भीतीमुळे आणि मानसिक स्थितीमुळे तिने हे केल्याचं सांगितलं. पण न्यायालयाने या गोष्टीला गंभीर गुन्हा मानलं. निर्दोष मुलीचा जीव घेणं हे माफ करण्यासारखं नव्हतं. शेवटी न्यायालयाने निर्णय दिला. कविताला कठोर कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. समीरलाही या प्रकरणात सहकारी म्हणून शिक्षा झाली.
गणेशचं आयुष्य पूर्णपणे उद्ध्वस्त झालं होतं. त्याने आपली मुलगी गमावली आणि पत्नीही. घर जे कधी आनंदाने भरलेलं होतं ते आता कायमचं ओसाड झालं. गावात ही घटना अनेक दिवस चर्चेचा विषय राहिली. लोक एकच गोष्ट म्हणत होते, एक चुकीचा निर्णय, एक क्षणाची भीती आणि संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त. कथेचा शेवट आणि संदेश. ही कथा आपल्याला एक मोठा धडा देते. भीती आणि चुकीचे निर्णय माणसाला किती खोल अंधारात ढकलू शकतात याचं हे जिवंत उदाहरण आहे. समस्या कितीही मोठी असली तरी तिचा सामना करणं हेच योग्य असतं. चूक लपवण्यासाठी केलेली आणखी मोठी चूक आयुष्य संपवून टाकते. मित्रांनो, चॅनल नवीन असल्यामुळे प्लीज सबस्क्राईब करूनच जावा.